विद्यार्थी मित्रो, आपण पाठीमागच्या तासाला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन पाहिला होता. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणजे काय काय सांगितलं होतं त्यात, तर एखादा ऑब्जेक्ट रेस्टला आहे म्हणजेच कॉन्स्टंट व्हेलॉसिटीत आहे, तर तो रेस्टलाच राहणार. आणि जर एखादा युनिफॉर्म मोशन मध्ये असेल, एखादा गतीमध्ये असेल, तर तो जर अनलेस अन एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड तो त्याच गतीनं गतिमान राहतो. कोणतंही बाह्यबल कार्यरत नसेल तर तो ऑब्जेक्ट रेस्टला असणारा रेस्टलाच राहील आणि गतिमान असणारा ऑब्जेक्ट त्याच गतीनं पुढे जाईल. हे आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये सांगितलं होतं. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन शिकण्याच्या अगोदर त्यांनी लेट्स ट्राय दिस मध्ये आपल्याला एक प्लास्टिक बॉल आणि एक रबर बॉल घ्यायला सांगितलं आणि दोन्ही पण समान उंचीवरून टाकायला सांगितले आणि ते कॅच करायचे. कोणता इझिली तुम्हाला कॅच करता येईल हे शोधायचं. प्लास्टिक बॉल का रबर बॉल? या ठिकाणी समान उंचीवरून टाकले, दोन्ही कॅच करायचे आहेत. प्लास्टिक बॉल हा तुम्हाला इझियर कॅच करता येईल का रबर बॉल? आता याच्यामध्ये प्लास्टिक बॉलचं मास कमी आहे, तो तुम्हाला इझियर कॅच करता येईल. तर रबर बॉल कॅच करणं थोडस जड आहे. आणखी थोडस पुढे सांगितलंय की एक बॉल स्लोली टाका आणि एक बॉल फास्टली टाका. एक कमी वेगाने टाका आणि एक जास्त वेगाने टाका. कोणता बॉल पकडणं सोपं जाईल? निश्चितपणे तुम्ही उत्तर देणार जो स्लो टाकला असेल तो बॉल पकडणं सोपं जाईल आणि जो वेगाने टाकला असेल तो बॉल पकडणं अवघड जाईल. क्रिकेटमध्ये बघताच ना तुम्ही, जेव्हा फास्टर बॉलरचा बॉल पकडायचा असतो तेव्हा बऱ्याच वेळेला इंजुरी होण्याचा धोका असतो. आता हेच आपल्याला न्यूटन सेकंड लॉ मध्ये डिटेल्स पाहायचं आहे. आज आपल्याला बघायचंय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनच्या लॉ मध्ये हा महत्वाचा लॉ आहे. सर आयझॅक न्यूटन यांनी न्यूटनचा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लॉ दिलेले. आता हा लॉ बघण्याच्या अगोदर आपल्याला एक कॉन्सेप्ट बघावा लागेल आणि तो कॉन्सेप्ट म्हणजे आहे मोमेंटम. आता मोमेंटम म्हणजे काय, संवेग म्हणजे काय, तर हे बघताना थोडस लक्षात घेतलं पाहिजे. एखादा हेवी ट्रक फुल्ली लोडेड आहे आणि तो ट्रक ज्या वेळेला थांबवायचा असतो तो ट्रक कसा थांबवला जातो? स्लोली थांबवला जातो. किंवा एखादी ट्रेन स्टेशनवर येण्याच्या अगोदर पाठीमागूनच स्लो मोशन करत अगदी कमी वेग करत 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 शेवटी स्टेशनवर येऊन थांबते. याचं कारण काय आहे? त्याच्यामध्ये असलेला हेवी लोड. किंवा तुम्ही पळताय आणि पळताना पळत 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 तुम्हाला काय करायचंय? अचानक थांबायचंय. फर्स्ट लॉ नुसार तुम्ही जर एक्सटर्नल फोर्स लावला नाही, आपल्याला घर्षण वगैरे हे आहे त्यामुळे आपण बाह्यबल लागतं, पण एक्सटर्नल फोर्स जर लावला नाही तर कंटिन्यूज टू रन. परंतु जर आपणाला पळत असताना थांबायचं म्हटलं लगेच तर आपण थांबवू शकतो का? नाही. आणि त्यातून थांबायचा प्रयत्न केला तर इव्हेंच्युअली आपण खाली पडतो. आता ही उदाहरणं का सांगितली? एक हेवी लोडेड ट्रकचं उदाहरण दिलं ज्याचं मास जास्त आहे. त्यानंतर एक वेगाने चाललेलं पळतोय आपण, त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी जास्त आहे.
त्याचबरोबर ट्रेनचं मास पण भरपूर आहे आणि व्हेलॉसिटी पण भरपूर आहे. आता इथं हे शिकायचंय की व्हेलॉसिटी भरपूर आहे, मास भरपूर आहे. मास आणि व्हेलॉसिटीवर अवलंबून असलेला जो कॉन्सेप्ट आहे तर तो म्हणजे आहे मोमेंटम. त्यालाच आपण मोमेंटम म्हणतो. तर मोमेंटम म्हणजे काय की क्वांटिटी विच मेजर्स अमाउंट ऑफ मोशन. म्हणजे त्या बॉडीमध्ये किती मोशन आहे हे सांगणारी क्वांटिटी म्हणजेच मोमेंटम. आता हे मोमेंटम म्हणजे आपण वेगाने पळतोय, वेग जास्त आहे, वेग जास्त आहे म्हणजे मोमेंटम जास्त असायला पाहिजे. हेवी लोडेड ट्रकचं मास जास्त आहे म्हणजेच निश्चितपणे काय असायला पाहिजे, मोमेंटम जास्त असायला पाहिजे. आणि ट्रेन मध्ये जर पाहिलं तर ट्रेनचं मास पण जास्त आहे आणि वेग पण जास्त आहे, व्हेलॉसिटी पण जास्त आहे. त्याचं तर मोमेंटम खूप जास्त असेल. कारण मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. मोमेंटम मध्ये मास पण कन्सिडर केलं जातं आणि व्हेलॉसिटी पण. ह्या दोघांचा गुणाकारच आहे मास अँड व्हेलॉसिटी. त्यामुळे जास्त मास असेल तर मोमेंटम जास्त असेल, व्हेलॉसिटी जास्त असेल तर मोमेंटम सुद्धा जास्त असेल. मोमेंटम हे p न दाखवलं जातं, मास हे m न दाखवलं जातं आणि व्हेलॉसिटी ही v न दाखवली जाते. त्यामुळे आपल्याकडे फॉर्म्युला मिळेल p m × v. फक्त हे ध्यानात घ्या की आपण पळत असताना, रनिंग करत असताना अचानक का थांबू शकलो नाही, आपण का कोलॅप्स झालो, का पडलो, तर आपलं मोमेंटम जास्त होतं. आता हे मोमेंटम कशामुळे जास्त होतं तर आपल्या व्हेलॉसिटीमुळे. त्याचबरोबर जेव्हा मास जास्त असेल तेव्हा सुद्धा मोमेंटम हे जास्त असेल. आणि या दोघांमध्ये पण हे दोन्ही पण जास्त असतील तेव्हा मोमेंटम हे निश्चितपणे जास्त असेल. त्याचं मल्टिप्लिकेशन होईल, त्याचा गुणाकार होईल. आता कसं आहे, कोरोनाचं मल्टिप्लिकेशन व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे आपण सगळेजण घाबरून गेले. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. त्या बॉडीमध्ये जी क्वांटिटी ऑफ मोशन आहे त्यालाच आपण म्हणतो मोमेंटम. आणि मग हे मोमेंटम आपल्याला स्केलर आहे का वेक्टर आहे हे पाहावं लागेल. तर मोमेंटम हे वेक्टर आहे. कारण हे मोमेंटम कशावर अवलंबून आहे तर त्याला मिळणारा जो फोर्स आहे त्याच्यावर आहे. अप्लाइड फोर्स, तुम्ही किती फोर्स लावलाय त्याच्यावर आहे. कारण फर्स्ट लॉ मध्ये सांगितले एखादा दगड एका ठिकाणी स्थिर ठेवलाय, कोणतंही बाह्य बल क्रिया करत नाही अनलेस अँड एक्सटर्नल फोर्स आहे. ते आहे असंच राहणार आहे ना. दगड काय हलणार आहे का, नाही हलणार. तो आपली जागा बदलणार नाही, तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटी मध्ये राहील. अरे कॉन्स्टंट, झिरो सुद्धा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीच आहे. चेंज होत नाही म्हणजे ती कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे. आता मोमेंटम मध्ये त्याचे युनिट आपल्याला पाहावं लागेल. युनिट मध्ये दोन प्रकार असतात माहिती आहे. एक MKS म्हणजे ज्यालाच आपण SI असं म्हणतो. तर मोमेंटमचं युनिट कसं काढलं जाईल पहा. मोमेंटमचं युनिट म्हणजे युनिट ऑफ मास इनटू युनिट ऑफ व्हेलॉसिटी आणि मासचं युनिट आहे किलोग्रॅम आणि
व्हेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद, म्हणजे मोमेंटमचं जे युनिट आहे हे मोमेंटमचं युनिट किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंद हे असं आहे. आता याच्यावरून सीजीएस युनिट जे लहान स्मॉलर युनिट आहे ते काढणं सोपं आहे. मास इज मेजर्ड इन ग्रॅम इन सीजीएस अँड व्हेलॉसिटीचं युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंद. थोडक्यात मोमेंटमचं युनिट काय बनलं, ग्रॅम इंटू सेंटीमीटर पर सेकंद. मोमेंटमचं युनिट डिराईव्ह करणं सोपं आहे, फक्त फॉर्म्युला तुम्हाला इथं माहिती पाहिजे. फॉर्म्युल्यामध्ये फक्त किमती टाका, पण हे कन्फ्युज करू नका. मास वेगळं आणि वेट वेगळं. आता मास आणि वेट वेगळं आहे, तो डिफरन्स मी तुम्हाला नाही सांगणार आता लगेच. एखादा ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर जेव्हा स्ट्राईक होतो, आदळतो, तेव्हा त्याचा इफेक्ट कशावर अवलंबून असतो, तर तो त्याच्या मासवर आणि त्याच्या व्हेलॉसिटीवर असतो, म्हणजेच मोमेंटमवर असतो. समजा एखादा मोठा ऑब्जेक्ट आहे, तो आदळला आणि छोटा ऑब्जेक्ट आहे, दोघांचा इफेक्ट हा काय सेम असतो का? दोघांचा स्ट्रायकिंग इफेक्ट सेम असेल का? नाही. आपण टेनिस बॉल आणि क्रिकेट बॉल घेतला. टेनिस बॉल ज्याचं मास कमी असेल आणि क्रिकेट बॉल ज्याचं मास जास्त आहे, जेव्हा टेनिस बॉल आपल्यावर स्ट्राईक होईल त्यावेळेला त्याचा जो आघात असेल तो निश्चितपणे कमी असेल, पण क्रिकेट बॉलचा निश्चित जास्त असेल, कारण हा त्याच्या मासशी आणि व्हेलॉसिटीशी रिलेटेड आहे. म्हणजे मास जास्त असेल तर मोमेंटम जास्त असणार आहे, आणि मोमेंटम जास्त असेल तर या ठिकाणी त्याचा स्ट्राईक हा निश्चितपणे तुमच्या शरीरावर त्याचा फोर्स जास्त लावला जाईल, त्याचा इफेक्ट हा निश्चितपणे मोठा असेल. आणखी एखादं उदाहरण जर आपण घेतलं, कारण फक्त मासवर नाही अवलंबून हा इफेक्ट, तर व्हेलॉसिटीवर आहे. हे समजायला अगदी छोटं उदाहरण देतो. बंदुकीची गोळी, बुलेट गन. जी बुलेट अतिशय छोटी असते, कारण तुम्ही सांगितलं म्हणा की मासचा इफेक्ट मोठा होतोय, मोमेंटम जास्त असतंय, व्हेलॉसिटीनं पण फरक पडतो. हे उदाहरण तुम्हाला देतो. छोटी असणारी जी बुलेट आहे ती जेव्हा अतिशय वेगाने स्ट्राईक करते तेव्हा त्याचा स्ट्रायकिंग इफेक्ट सांगायची गरज आहे का? नाही ना. इव्हन या बुलेटमुळं मृत्यू सुद्धा येऊ शकतो. का? तर व्हेलॉसिटी ग्रेटर आहे, तिचा स्ट्रायकिंग इफेक्ट जास्त आहे. अतिशय वेगाने येऊन ती आदळली म्हणजे मोमेंटम वाढलं, मोमेंटम हे जास्त. हे उदाहरण टेनिस बॉलचं, बुलेटचं उदाहरण, हे तुम्हाला मोमेंटम समजायला खूप चांगली उदाहरण आहे. आता आपल्याला याच्यावरून एकदा काही मोमेंटम समजलं की सेकंड लॉ समजून घ्यायला काहीही अडचण नाही. परत एकदा रिपीट सांगतोय, मोमेंटम हा प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी आहे. मोमेंटम तुम्हाला काय सांगेल की त्या बॉडीमध्ये अमाऊंट ऑफ मोशन, मोशन किती आहे हे सांगेल. पहा, सेकंड लॉ ऑफ मोशन, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. त्याच्यावर लावलेलं बल, जो फोर्स आहे तो. आणि चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि मोमेंटम मध्ये जो बदल घडून येतो तो फोर्सच्या दिशेनं, म्हणजे इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आपण मोमेंटमला दिशा कोणती मिळते? व्हेलॉसिटीची मिळते. ज्या वेगानं, ज्या व्हेलॉसिटीनं तो ऑब्जेक्ट ऍक्सेलरेट झालेला असतो, तो ऑब्जेक्ट ज्या व्हेलॉसिटीने ऍक्सेलरेट होतो तीच दिशा मोमेंटमला मिळते.
of momentum occurs in the direction of force. समजा हा ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टला हा फोर्स लावला, तर ज्या दिशेमध्ये फोर्स आहे त्या दिशेमध्येच ही बॉडी ऍक्सिलरेट होणार आहे ना. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. त्याच वेळेला थोडस पाठीमागे पण जायला पाहिजे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये सांगितलं होतं, जर नेट फोर्स, आता हा ऑब्जेक्ट आहे, दोन्ही बाजूनी बोथ साइडनी इक्वल अँड अपोजिट फोर्स लावलाय. नेट फोर्स काय होणार आहे तिथं? इक्वल अँड अपोजिट मुळे 0. मग हा ऑब्जेक्ट हलेल काय? नाही. हा रेस्टचा ऑब्जेक्ट रेस्टलाच आहे. थोडक्यात इथं कसला फोर्स होता? अनबॅलन्स्ड. आणि हे शब्द महत्वाचे आहेत. आणि या ठिकाणी जो फोर्स होता हा कसला होता? बॅलन्स्ड. बॅलन्स्ड फोर्स होता, इक्वल अँड अपोजिट होता, त्यामुळे तो ऑब्जेक्ट आपली जागा सोडत नव्हता. पण या ठिकाणी जो फोर्स आहे तो अनबॅलन्स्ड आहे. आणि अनबॅलन्स्ड फोर्स मुळे हा ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, in the direction of velocity, in the direction of acceleration, accelerate होईल. सेकंड लॉचं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा बॉक्स केलं की जेणेकरून तुम्हाला हे जे स्टेटमेंट आहे हे कोणत्या लक्षात येईल. Rate of change of momentum is equal to change in momentum upon time. आता change in momentum, rate of change of momentum मध्ये टाइम दिलं नाही म्हणाल, तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम फिजिक्स मध्ये जनरली हे वेळेशीच केलं जातं. अपॉन टाइमच असतं. चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. जसं ऍक्सेलरेशनच्या डेफिनेशन मध्ये रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, तिथं तरी कुठं टाइम शब्द वापरला होता? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे ऍक्सेलरेशन. तसं रेट ऑफ चेंज इन मोमेंटम, चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. आता मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. पहिलं जे मोमेंटम असेल, आता इनिशियली तो ऑब्जेक्ट जर एखादा ऑब्जेक्ट आपण घेतला, त्याच्या मोमेंटम मध्ये काय चेंज होतं हे शोधण्यासाठी, समजा m मास असणारा ऑब्जेक्ट इनिशियली u या वेगाने जातोय, t या टाइम नंतर त्याची व्हेलॉसिटी जर v बनत असेल, तर त्याच्या मोमेंटमच्या रेट मध्ये काय चेंज घडून आला? तर पहिल्यांदा काय करणार आपण? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन टाइम, म्हणजे चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. आता फायनल मोमेंटम कसं करणार? मास इंटू फायनल व्हेलॉसिटी. मास m आहे, फायनल व्हेलॉसिटी v आहे, आणि मायनस इनिशियल मोमेंटम. आता इनिशियल मोमेंटम काढताना मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी u आणि डिवाइडेड बाय टाइम. आता याच्यातून m हा कॉमन काढून घ्या. काय राहिलं ब्रॅकेट मध्ये? v मायनस u अपॉन t आहेच. आता v मायनस u अपॉन t हा फॉर्म्युला आहे a चा, कारण a म्हणजेच ऍक्सेलरेशन v मायनस u अपॉन t. आणि म्हणून इथं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल? ma. m इंटू a म्हणजेच मास इंटू ऍक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम मास इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. हा फॉर्म्युला आपण इथे मिळवलेला आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. हे आपल्याला न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये सांगितलं. या ठिकाणी आपण रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम
MA दाखवलेले म्हणजे MA डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स, हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह आहे. आता प्रोपोर्शनलचं चिन्ह काढताना आपण काय करतो, इक्वल टू चं चिन्ह देतो आणि कॉन्स्टंट घेतो. या ठिकाणी K हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीच आहे. ज्या वेळेला त्याची किंमत आपण 1 घेतोय त्यावेळेला इथं काय येणार, F इज इक्वल टू MA. तर हा जो आहे फॉर्म्युला ऑफ फोर्स, F इज इक्वल टू MA. F इज इक्वल टू MA या फॉर्म्युल्यावरून आपल्याला तर फोर्सचं युनिट काढायचं. फोर्सचं युनिट काढताना काय करणार, मासचं युनिट घेणार, ऍक्सेलरेशनचं युनिट घेणार, तुम्हाला फोर्सचं युनिट निघून जाईल. आता याच्यामध्ये SI युनिट आणि CGS युनिट. SI युनिट काढताना बघा, मासचं युनिट आहे किलोग्रॅम, ऍक्सेलरेशनचं जे युनिट आहे ते आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे मिळालं आपल्याला SI or MKS unit of force. परंतु in the memory of Newton it is called as Newton. किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच न्यूटन. तुम्हाला एक्झामला जर विचारलं तर हेच लिहा. याचा अर्थ हा आहे, हे माहिती करून घ्या. 1 न्यूटन च्या डेफिनेशन मध्ये हे आपल्याला खाली येणार आहे. परंतु सुरुवातीला काय सांगितलं, किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे काय, न्यूटन. त्यानंतर CGS युनिट फाइंड करताना मासचं CGS युनिट घ्या ग्रॅम, त्यानंतर ऍक्सेलरेशनचं CGS युनिट घ्या सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. हे सुद्धा ग्रॅम इंटू सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर च्या ऐवजी डाइन इन द मेमरी ऑफ डाइन सायंटिस्ट. तर हे डाइन असं रेफर केलं जातं. थोडक्यात न्यूटन आणि डाइन ही फोर्सची एक MKS आणि CGS ही युनिट्स आहेत. न्यूटन MKS आहे, डाइन CGS आहे. जसं मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी आहे, फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे, ऍक्सेलरेशन ही वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे त्याला मॅग्निट्यूड पण पाहिजे आणि डायरेक्शन पण, दोघांची पण गरज आहे आणि म्हणूनच याला वेक्टर क्वांटिटी म्हणतो. आता याच फॉर्म्युल्यावरून आपण एक न्यूटनची डेफिनेशन तयार करतोय. फोर्स नेसेसरी टू कॉज एन ऍक्सेलरेशन of 1 meter per second square in an object of mass 1 kg is called 1 Newton. 1 Newton force म्हणजे काय, तर 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या ऑब्जेक्ट मध्ये जर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढा ऍक्सेलरेशन दिसून आलं तर त्यावेळेला जो अप्लाइड फोर्स आहे तो किती असेल, 1 न्यूटन. सेम आहे असंच 1 डाइन मध्ये. Force necessary to cause in change in acceleration 1 meter per second square च्या ऐवजी 1 centimeter per second square in an object of mass 1 kilogram ऐवजी 1 gram घ्या is called 1 dyne. म्हणजे इथं फॉर्म्युला सुद्धा 1 न्यूटन प्रमाणेच 1 ग्रॅम इंटू 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. 1 न्यूटन आणि 1 डाइनचे डेफिनेशन लक्षात घ्यायचे. आता आपल्याला थोडस मोमेंटम हे कसं असतं, कशावर डिपेंड असतं हे पाहिल्यानंतर चेंज इन मोमेंटम हा थोडासा भाग आपल्याला आणखी पाहायचा आहे. त्यांनी काय दिलेलं आहे, एक 2 डिफरंट ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत. एक स्मॉलर ऑब्जेक्ट आहे आणि एक बिगर ऑब्जेक्ट आहे. 2 डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत ज्यांची मासेस आपण एकाचं कॅपिटल M समजू आणि एकाचं स्मॉल m समजू. हा मोठा आहे, हा लहान आहे. दोन्ही ऑब्जेक्ट इनिशियली रेस्टला आहेत म्हणजे त्यांची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. आपल्याला मोमेंटम म्हणजे माहिती आहे P is equal to mv. v म्हणजे इथं व्हेलॉसिटी आहे. आता मास किती असू द्या
व्हेलॉसिटी 0 असेल तर त्यांचं इनिशियल मोमेंटम सुरुवातीचा समय तर ह्या ऑब्जेक्टचा सुद्धा किती असेल 0 असेल. कारण काय होईल mv यामध्ये v म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आपण इथे घेणार तर mv ऐवजी तिथे काय म्हणावं लागेल mu. हे u किती आहे 0 म्हणजे इनिशियल मोमेंटम काय येणार 0. त्याचप्रमाणे हा दुसरा ऑब्जेक्ट जरी पाहिला त्या ठिकाणी mu याचंही रेस्ट असल्यामुळं u0 असेल याचंही इनिशियल मोमेंटम किती असेल 0 असेल. दोघांचं इनिशियल मोमेंटम 0 आहे. आता या दोघांवर जर F एवढा सेम फोर्स अप्लाय केला t या वेळेसाठी जर F हा फोर्स अप्लाय केला दोघांवर पण सेम फोर्स आणि सेम टाइम साठी आता त्यावेळेला काय होईल जरा थोडासा विचार करा बरं. हा हेवियर ऑब्जेक्ट आहे हा लाइटर ऑब्जेक्ट आहे सेम फोर्स सेम टाइम साठी अप्लाय केलाय तर त्यावेळेला जो हेवियर ऑब्जेक्ट आहे त्याचा जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी काय होईल कमी होईल. लेस व्हेलॉसिटीने तो ऍक्सेलरेट होईल कमी वेगाने जाईल. तर हा जो लाइटर ऑब्जेक्ट आहे तर त्याचा वेग जास्त असेल मोर व्हेलॉसिटी जास्त वेगाने तो जाईल. मास कमी आहे म्हणून त्याची व्हेलॉसिटी जास्त आली. मास जास्त आहे म्हणून त्याची व्हेलॉसिटी कमी आली. एकूण टोटल काय होणार रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम सेमच राहणार. कारण काय झालं मास जास्त आहे व्हेलॉसिटी कमी मास कमी आहे व्हेलॉसिटी जास्त यांच्यामध्ये जे मोमेंटम आहे त्याच्यात घडून आलेला जो बदल आहे तो सेम फोर्स सेम टाइम साठी लावल्यामुळं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे या ठिकाणी चेंज इन मोमेंटम सेम असेल. दोघांच्या पण मोमेंटम मध्ये चेंज इन मोमेंटम इज सेम. आता मोमेंटम सेम मोमेंटम मध्ये घडून आलेला बदल सेम का आला तर एक कमी वेगाने गेला आणि एक जास्त वेगाने गेला. ओव्हरऑल भरपाई तिथं झालीच कारण मोमेंटम म्हणजे काय आहे मास इंटू व्हेलॉसिटी. या दोघांचा गुणाकार एक जास्त असेल मास जास्त असेल तर व्हेलॉसिटी कमी आणि व्हेलॉसिटी कमी असेल तर निश्चितपणे मास जास्त हे आलंच. जेव्हा मास कमी असेल तेव्हा व्हेलॉसिटी जास्त असणार आहे त्यामुळे ओव्हरऑल जो इफेक्ट असतो तो सेम येतोय. चेंज इन मोमेंटम इज सेम या दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला दिसून येईल. तर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन या ठिकाणी आपला पूर्ण होतोय. यातल्या टर्म्स व्यवस्थित लक्षात घ्या मोमेंटम समजून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर त्याचं जे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचं जे स्टेटमेंट आहे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स अँड ऑकर्स मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स हे त्यानंतर त्याच्यामध्ये मोमेंटमचं युनिट त्याचं मिळवलेलं आपण डेरिव्हेशन फोर्सचं आणि फोर्सच्या मध्ये त्याचं युनिट त्याचबरोबर फोर्स मध्ये 1 न्यूटन आणि 1 टाइमचे डेफिनेशन ह्या क्लिअर पाहिजे.